तुळजापुरातलं दर्शन करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, कारण की खूप गर्दी होती. सो ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते, जर तुळजापूरचं दर्शन घेतलं तर आपल्याला येरमाळ्याचं दर्शनसुद्धा घ्यावं लागतं. येरमाळ्याला येडाई आहे. सो जे जे तुळजापूरचं दर्शन घेतात ते तिथून परत डायरेक्ट येरमाळ्याला जातात. सो पहिलं मला काय हे माहिती नव्हतं. मी माहेरी असताना आम्हाला काय हे माहीत नव्हतं, फक्त तुळजापूर वगैरे माहिती होतं. पण जसं मी सासरी आली तर तेव्हा समजलं मला की तुळजापूरचं दर्शन घेतल्यावर येरमाळ्याचं सुद्धा दर्शन करायचं असतं. जर नाही केलं तर तुळजापूरचं दर्शन अपूर्ण राहतं अशी मान्यता आहे. सो या गोष्टी मला समजलेल्या, तर मी सुद्धा खूप छान याच्याने त्या रिच्युअल्स पाळते. मलाही आवडतं या सगळ्या गोष्टी हे करायला. सो तिथून आम्ही निघालो आणि खूप ढगाळ क्लायमेट पण झालेलं, पण ऊनसुद्धा येत होतं. पण वाटलंही नव्हतं की जाऊन पाऊस पडेल. तर आम्ही 4:30-5च्या दरम्यान जाऊन येरमाळ्यात पोचलो. तुळजापूरवरून जास्त अंतर नाही आहे, पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास लागतो. त्याच्यानंतर आम्ही तिथे पोचलो. मग डोंगरावरती गेलो आणि एवढ्या पायऱ्या नाही आहे, ठीक आहे चढू शकतो आपण, जास्त असं हे नाहीत, पण थांबून थांबून का होईना आपण चढू शकतो. तर छान असं आम्ही सुद्धा चढलो आणि बापरे प्रचंड लाईन होती. आम्हाला 1.5 ते 2 तास लाईनमध्येच गेले. वाटलं नव्हतं इथे एवढी लाईन असेल. आम्हाला वाटलेलं की बऱ्यापैकी मोकळं असेल, पटकन दर्शन करू आणि पुढे आपल्या घरच्या प्रवासाला निघू. पण तसं काही अजिबात झालं नाही, कारण की इथेच आम्हाला बराच उशीर झाला. आणि इथून निघाल्या सगळ्यात पहिलं आम्हाला पावसाने गाठलं. खूप पाऊस आला, वादळ वाऱ्यासह एकदम जोरात पाऊस आला. आम्ही तिथेसुद्धा 1-1.5 तास थांबलो. तिथे चहा वगैरे घेतला आणि मग काय काय केलं किंवा मी पुण्याला आली की नाही हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या मिनी व्लॉगमध्ये समजेल, किंवा तिथून आम्ही कुठे गेलो, पुण्याला आलो, काय झालं हे सगळं समजेल. पण देवीचं दर्शन खरंच खूप छान आणि मस्त झालं. खूप छान झाले आत्ताचे दर्शन. आणि जसं खाली आलो थोडंसं आम्ही निघालो तर हा पाऊस बघू शकता. तरी मी खूप कमी क्लिप घेतली.